नीलम तिवारी। आप देख रहे हैं सत्य वार्ता टीवी न्यूज। सत्य वार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। कामतघर ब्रह्मानंद नगर स्थित संविधान मित्र मंडल RBIA शाखा ब्रह्मानंद नगर द्वारा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की 134वीं जयंती उत्सव मनाया गया, जिसमें माजी नगर सेवक नीलेश चौधरी, हनुमान चौधरी, अशोक भोसले, सत्तोशिला जादव, रमेश वाघमारे आदि मान्यवर उपस्थित थे। आए हुए सभी मान्यवरों का इस मंडल के अध्यक्ष नीरज वाघमारे, उपाध्यक्ष आनंद कामले, खजिनदार प्रेम कामले के हाथों स्वागत सत्कार किया गया। तो वहीं आए हुए मान्यवरों ने शुभकामनाएं देते हुए क्या कहा, ये देखते हैं। परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की 134वीं जयंती हमारे ब्रह्मानंद नगर में धूमधाम से मनाई जा रही है। हमारे सभी जो जयंती के उत्सव के अध्यक्ष हैं, सभी लोगों को ये जयंती की मैं शुभेच्छा देता हूँ। हमारे नगर सेवक हनुमान चौधरी, सत्तोशिला जादव, रमेश जी, सभी हमारे वार्ड के मेंबर हो, यहाँ पे महेंद्र जी गायकवाड़ साहब हो, अभी सभी लोग यहाँ पे आके हमारे बांधों का हौसला बढ़ाने का काम हम लोग कर रहे हैं। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो हमको संविधान दिया है, उस संविधान के ऊपर हम चल के देश का और गरीब लोगों का सेवा करने का प्रयास कर रहे हैं। हम कर रहे हैं, हमारे कार्यकर्ता कर रहे हैं और यहाँ पे बहुत धूमधाम से जयंती मनाई जा रही है। महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जयंती 134 वर्ष बाबासाहेबांना जन्मदिवसाला पूर्ण झाली, त्याबद्दल आज अख्ख्या भारतात नाही अख्ख्या जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते। सर्वप्रथम संपूर्ण माझ्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने आणि भिवंडीकरांच्या वतीने सर्वांनाच, पूर्ण जगाला मी पहिला आजच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देईन। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक मानवी मूर्ती नाही, ती मतलब एक देव। आपण ज्या प्रत्येक मूर्तीला आपण ज्या पद्धतीने पूजतो, तसं अख्ख्या जगामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पूजलं जातं। ते पूजनीय आहेत आणि त्यांचा जो विचार आणि त्यांनी या देशासाठी, ह्या जगामध्ये एक वेगळी छाप जनतेसाठी जी ठेवली, येणाऱ्या पिढीसाठी, ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे। आणि आपण ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण जवळून बघितलं नाहीये। आम्ही त्याचे फक्त पुस्तकं वाचून, त्यांनी केलेल्या सगळ्या संविधान असेल, त्यांनी लिहिलेली पुस्तकं असतील, कायद्याची पुस्तकं असतील, ती आपण वाचून आज आपण जयंती साजरी करतो। बाबासाहेबांची जयंती ही प्रत्येक दिवशी साजरी व्हायला पाहिजे, पण ठीक आहे, आज आपल्याला सर्वांना कामधंदा असतो, पण प्रत्येकाच्या हृदयात बाबासाहेब हे नेहमी असतात आणि ते कायम राहतील। येणाऱ्या पिढीला सुद्धा बाबासाहेब हे एक प्रेरणास्थान आहे। त्यामुळे आपण प्रत्येकाने, या भारतातील, या महाराष्ट्रातील, या भिवंडीतील प्रत्येक समाजाने, प्रत्येक धर्मातल्या लोकांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल किंवा त्यांची पुण्यतिथी असेल, ही एका घराघरामध्ये साजरी झाली पाहिजे। प्रत्येकाच्या हृदयामध्ये बाबासाहेबांचा फोटो आहेच, मनात आहेत, पण तो प्रत्येकाच्या घरातही असला पाहिजे। असं आज या जयंतीनिमित्त मी जे माझे कोणी समजा अनुयायी असतील, जे आपले बाबासाहेबांचे अनुयायी असतील, हे त्यांना माझं एक आव्हान आहे
की प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो असला पाहिजे. त्यांचं फोटो नसेल तर त्यांचं संविधान तरी असलं पाहिजे, असं मी आज तुमच्या माध्यमातून संपूर्ण अनुयायांना मी आज आणि माझ्या भिवंडीकरांना, महाराष्ट्र लोकांना आणि अख्ख्या जगातील लोकांना मी हे आवाहन करू इच्छितो की त्यांनी प्रत्येकाने बाबासाहेबांचं संविधान किंवा त्यांचा फोटो आपापल्या घरात असला पाहिजे. आणि आज परत एकदा पुन्हा आज या ब्रह्मानंद नगर येथे मला संविधान मित्रमंडळाने आमंत्रित केलं आणि मी आज बाबासाहेबांचं दर्शन घेतलेलं आहे. तरी कार्यकर्त्यांनी केलेली व्यवस्था, बाबांचा केलेला पूर्णपणे बाबासाहेबांचा देखावा, त्याच्यामध्ये लिहिलेले चलचित्र हे सगळे खूप छान आहेत आणि ते माझ्यामध्ये पेंटिंग केलेलं आहे. आता जे पेंटिंग करणं हे आता आपलं जवळजवळ नष्ट झालेलं आहे, तरी पण इथं मी बघितल्यानंतर ते पेंटिंग मध्ये केलेलं आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे संविधान मित्रमंडळाला सुद्धा मी आजच्या कार्यक्रमामध्ये शुभेच्छा देतो. त्यांची पुढे त्यांनी असंच काम बाबासाहेबांबद्दल कुठले सार्वजनिक काम करत राहावं ही मी शुभेच्छा देतो. आणि आज परत बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो. जय भीम. विश्वरत्न बोधिसत्व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 134वी जयंती सर्व आपण संविधान मित्रमंडळ यांच्यातर्फे आपण इथं ब्रह्मानगर इथं करीत आहोत. सर्व भारतीयांना जयंतीच्या मी शुभेच्छा देतो. सगळ्यात पहिले सगळ्यांना जय भीम. माझा मी ब्रह्मानंद नगरचा अध्यक्ष संविधान मित्रमंडळाचा. आम्ही यावर्षी खूप सगळ्या पोरांनी मिळून आम्ही 2 वर्ष अगोदर जयंती बंद होती. मी सगळे परत एक झालो. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी विचार केला की आम्हाला जयंती काढायची इथून. आम्ही यावर्षी खूप जल्लोषाने जयंती काढत आहे. सगळ्यांनी यावे हीच माझे निमंत्रण आहे तुम्हाला. जय भीम, जय संविधान. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.